नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक अर्थातच उमाजी नाईक, रघुजी भांगरे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। लक्षात घ्या, 1857च्या विद्रोहाच्या आधी उमाजी नाईक आणि रघुजी भांगरे यांनी महाराष्ट्रातल्या निम्न जातीच्या लोकांना संघटित केलं, ज्यामध्ये रामोशी होते, मांग होते, बेरड होते, महार होते, महादेव कोळी होते, अशा संपूर्ण छोट्या छोट्या जातीतल्या लोकांना संघटित करून त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये सशस्त्र लढा दिला असं एकंदरीत पाहायला भेटलं। यानंतर 1857चा विद्रोह झाला। तो विद्रोह ईस्ट इंडिया कंपनीनं मोडून काढला आणि नंतर भारत हा क्राऊनच्या अधिपत्याखाली गेला, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। 1857च्या विद्रोहानंतर या संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय या ठिकाणी झाल्याचं दिसतं आणि या राष्ट्रवादाच्या वातावरणामध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी पुन्हा उमाजी नायकांनी आधी जो प्रयत्न केला होता तोच प्रयत्न वासुदेव बळवंत फडके करताना एकंदरीत दिसून येतं। महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या जातीच्या लोकांना संघटित केलं आणि इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा उभारला। वासुदेव बळवंत फडक्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून या महाराष्ट्रात, बंगालमध्ये, दक्षिणेकडे मद्रासमध्ये मोठ्या प्रमाणात क्रांतिकारी चळवळी उभ्या राहिल्या असं एकंदरीत पाहायला भेटतं। तर या प्रकारच्या सेशनमध्ये आजच्या या लेक्चरमध्ये आपण आधी उमाजी नायकांबद्दलची माहिती जाणून घेऊ, त्यानंतर रघुजी भांगरांबद्दलची माहिती पाहूया आणि नंतर मग आपण वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहूया। तर सुरुवात करूया आपण उमाजी नायकांबद्दलची माहिती। आता लक्षात घ्या मित्रांनो, उमाजी नायकांचा इतिहास पाहत असताना किंवा तो इतिहास पाहण्यापूर्वी आपण महाराष्ट्राचा थोडाफार इतिहास जाणून घेऊया। आपल्या सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये इंग्रज येण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण या ठिकाणी उभारलं होतं। एतद देशीय लोकांचं राजवट स्थापन करत असताना विदेशी परकीय मुघलांना यांनी महाराष्ट्राच्या भूमीतून बाहेर काढलं आणि या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचं पायाभरणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं। छत्रपतींच्या निधनानंतर छत्रपती झालेले शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज यांनी देखील मुघलांच्या विरोधात निकराचा लढा दिला। त्यानंतर संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज आणि त्यांच्या नंतर तारा राणीनं मराठा राज्याची कमान सांभाळल्याचं एकंदरीत दिसून येतं। 1707ला औरंगजेब राजाचं निधन झालं आणि त्यानंतर औरंगजेबांच्या तावडीमध्ये असणारे शाहू महाराज जे आहे त्यांची या ठिकाणी सुटका करण्यात आली। जसं शाहू राजांची सुटका झाली तसं त्यांनी मराठा साम्राज्याचा वारसा हक्क या ठिकाणी मागितला आणि 1707ला पुण्याच्या जवळ खेड या ठिकाणी तारा राणी विरुद्ध शाहू राजे यांच्यामध्ये एक युद्ध झालं, त्याला आपण खेडा युद्ध या नावानं संबोधतो। लक्षात घ्या, याच युद्धामध्ये बाळाजी विश्वनाथ या महत्वपूर्ण सेनापतीची या ठिकाणी एंट्री या ठिकाणी होती आणि या बाळाजी विश्वनाथाचं कौशल्य, युद्ध नीती यानं या ठिकाणी शाहू राजे हे प्रभावित झाले आणि नंतर मग या शाहू राजांनी याच बाळाजी विश्वनाथाला पहिला पेशवा म्हणून जाहीर केल्याचं एकंदरीत दिसून येतं। बाळाजी विश्वनाथानंतर बाजीराव प्रथम हे आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यानंतर अनेक या ठिकाणी पेशवे या ठिकाणी झाल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येतं। या संपूर्ण पेशव्यांच्या काळामध्ये मराठा साम्राज्य हा खऱ्या अर्थानं विस्तारलेलं होतं। अटक पासून कटक पर्यंत याचा विस्तार झालेला होता आणि लक्षात घ्या, मुघलांच्या नंतर दिल्लीचं तख्त राखण्याची ताकद एकमेव साम्राज्यामध्ये होती, ती म्हणजे मराठा साम्राज्यामध्ये। परंतु झालं असं, पेशव्यांच्या अंतर्गत राजकारणाचा फटका मराठा साम्राज्याला बसला आणि त्याचा फायदा इंग्रजांनी या ठिकाणी घेतला। रघुनाथरावाला पेशवा बनायचं होतं आणि त्यामुळं या रघुनाथरावानं या ठिकाणी इंग्रजांच्या सोबत सुरतचा तह केला आणि तिथूनच खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली। पहिलं इंग्रज मराठा वॉर 1776ला या ठिकाणी सुरू झालं। 1776 ते 1782 अशा प्रकारचं हे युद्ध या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी बंगाल प्रांत मिळाल्यानंतर भारतातल्या छोट्या मोठ्या देशांना छोटे मोठे जे राज्य होते त्यांना आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला आणि याच प्रयत्नामध्ये त्यांना मराठा साम्राज्य हे या ठिकाणी मराठा साम्राज्याच्या अंतर्गत कारभारात घुसण्याची नामी संधी रघुनाथरावामुळे मिळाली होती असं एकंदरीत दिसतं। इथं आपल्याला पाहायला भेटतं ब्रिटिशांचा एक महत्वपूर्ण सेनापती होता, नाव होतं लॉर्ड वेलेस्ली। या लॉर्ड वेलेस्लीनं भारतीय शासकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याची रणनीती आखली।
तैनाती फौजेचं धोरण आखलं आणि सन 1802 साली बाजीराव दुसऱ्यासोबत वसईचा तह केला. वसईचा तह हा खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्याच्या उतरती काळा लागण्याचा तह होता. कारण इंग्रजांना आता मराठ्यांच्या राज्यामध्ये थेट हस्तक्षेप करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि मराठा साम्राज्य जर नष्ट करायचं असेल तर मराठ्यांसाठी इमानने इतबारी लढलेले जे मावळे होते, मराठ्यांसाठी इमाने इतबारे लढलेले ज्या छोट्या मोठ्या जाती होत्या, ज्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठी जबाबदारी दिली होती, गड किल्ल्यांची जबाबदारी दिली होती, हे गड किल्ले जोपर्यंत समाप्त होत नाही तोपर्यंत मराठा राज्य संपणार नाही हे इंग्रजांना चांगलं ठाऊक होतं. आणि म्हणून इंग्रजांनी बाजीराव दुसऱ्याच्या मदतीनं मराठा साम्राज्यामध्ये जेवढे काही गड किल्ले होते त्या गड किल्ल्यांमध्ये असणाऱ्या प्रमुख लोकांची तनखे, प्रमुख लोकांची वतनं ही रद्द करण्याची भूमिका घेतली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं हा संघर्ष जो होता, उमाजी नायकांसारखा संघर्ष तो या ठिकाणी उभा राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या मित्रांनो, उमाजी नाईक जर आपण या ठिकाणी पाहिले तर या उमाजी नायकांबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये जर आपण पाहिलं तर 7 सप्टेंबर 1791 ला त्यांचा जन्म आहे आणि त्यांचं निधन हे 3 फेब्रुवारी 1832 सालचं या ठिकाणी आहे. उमाजी नाईक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ते पुरंदर तालुक्यातील आहे. भिवडी या ठिकाणी त्यांचा जन्म झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. यांचे जे वडील आहे त्यांचं नाव दादाजी या ठिकाणी खोमणे आहे. खोमणे हे त्यांचं मूळ आडनाव या ठिकाणी लक्षात असू द्या, जे पुरंदरचे किल्ल्याचे रखवालदार होते. साहजिकच आपल्या वडिलांकडनं त्यांनी या प्रकारचं युद्ध कौशल्याचं प्रशिक्षण घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. इथं आपल्याला पाहायला भेटतं गोफण चालवणं, तीर मारणं, कुऱ्हाड चालवणं, भाला फेकणं, तलवार आणि दांडपट्टा या प्रकारचे कौशल्य उमाजी नायकांनी आपल्या वडिलांकडनंच घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. इथं आपल्याला या ठिकाणी लक्षात असं येईल की ब्रिटिश राज्यकर्ते जे होते, या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सन 1802 साली या प्रकारे वसईचा तह या ठिकाणी बाजीराव दुसऱ्यासोबत केला आणि बाजीराव दुसऱ्यासोबत हा वसईचा तह या ठिकाणी झाल्यानंतर 1803 पासून आता बाजीराव दुसऱ्याच्या मदतीनं मराठा साम्राज्यामध्ये जे काही प्रमुख किल्ले आहेत त्या प्रमुख किल्ल्यांची जबाबदारी ज्या लोकांकडे होती त्यांची वतनं काढण्याचा कार्यक्रम इंग्रजांनी घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि अशाच माध्यमातून दुसऱ्या बाजीरावानं पुरंदरचा जो किल्ला होता, जो रामोशांकडे एक वतन म्हणून या ठिकाणी होता, पुरंदरच्या किल्ल्यांची रखवालदारी रामोशी समाजाकडे जी होती ती आता या बाजीराव दुसऱ्यानं इंग्रजांच्या ऐकण्यात येऊन ती या ठिकाणी काढून घेतली. रामोशांची वतनं या ठिकाणी काढून घेतली, त्यांचे तनखे रद्द केले, त्यांना दिलेल्या जमिनी या ठिकाणी समाप्त करण्यात आल्या आणि मग इथून रामोशांची वतनं नष्ट झाल्यामुळं रामोशी समाजाच्या लोकांनी इथे या ठिकाणी या बाजीराव दुसऱ्याच्या विरोधात आणि एकूणच इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा उभारण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि अशा प्रकारे हा रामोशांचा विद्रोह सुरुवातीच्या काळामध्ये बाजीराव दुसऱ्याच्या विरोधात आणि संपूर्ण विचार या ठिकाणी केल्यानंतर बाजीराव दुसऱ्याच्या मागे लपलेल्या इंग्रजांच्या विरोधात गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. इथं लक्षात असू द्या मित्रांनो, तो जो काळ होता त्या काळामध्ये इंग्रजांना मदत करणारा जो वर्ग होता हा उच्चवर्णीय समाजाचा होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मारवाडी समाजाचे लोक, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाजन सावकार जे होते ते मोठ्या प्रमाणावर इंग्रजांना सपोर्टिव्ह भूमिका घेत होते. इंग्रजांना या ठिकाणी हाताशी घेऊन भारतातल्या सामान्य लोकांची लूट करण्याचं कार्य हे मारवाडी सावकार आणि त्याचबरोबर महाजन समाजातले लोक या ठिकाणी करताना एकंदरीत दिसून येतात. उमाजी नायकांचं जे रामोशांचा विद्रोह आम्ही पाहतो तर तो विद्रोह वास्तविकतः इंग्रजांच्या आधी या अशा एतद्देशीय लोकांच्या विरोधात होता की जे लोक सामान्य लोकांचं शोषण या ठिकाणी करतात आणि इंग्रजांचे हस्तक म्हणून या ठिकाणी काम करतात. उमाजी नायकानं या ठिकाणी जे दरोडा टाकला तो सामान्य लोकांच्या घरावर नाही टाकला तर असे सामान्य जनतेचं शोषण करणाऱ्या मारवाड्यांच्या घरांवर, सामान्य जनतेचं शोषण करणाऱ्या सावकार आणि महाजनांच्या घरांवर त्यांनी दरोडे टाकले. ती संपत्ती लुटली आणि त्या संपत्तीतला आलेला पैसा गोरगरिबांमध्ये उमाजी नायकांना वाटलेला आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या आणि उर्वरित पैसा इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा उभारण्यासाठी उपयोगात आणला असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं.
उमाजी नायकांच्या संदर्भात जर आम्ही पाहिलं तर लक्षात घ्या, मुंबईचा चांजी मातिया नावाचा एक पेठीवाला होता. चांजी मातिया नावाचा जो पेठीवाला या ठिकाणी आहे, तर तो चांजी मातिया याच्यावर पहिला दरोडा या ठिकाणी उमाजी नायकानं टाकल्याचा एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हा दरोडा कुठे टाकला तर पनवेल खाडापूर या जवळ टाकल्याचं एकंदरीत दिसतं. चांजी मातिया याच्यावर हा पहिला दरोडा किंवा धाड म्हणूया आपण, तो या ठिकाणी टाकल्याचं एकंदरीत दिसतं. साहजिकच या प्रकारे जे पेठीवाले होते हे इंग्रजांशी मिळणारे या ठिकाणी होते, कारण ते भारतातले व्यापारी होते, लक्षात घ्या. आणि मग या व्यापाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांची या ठिकाणी होती. आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी या चांजी मातिया याच्यावर जो दरोडा टाकला गेला उमाजी नायकांच्या माध्यमातून, जी धाड टाकली गेली, त्यामुळं मग उमाजी नायकांना इथं इंग्रजांनी अटक केलेली आहे. 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा उमाजी नायकांना या संपूर्ण काळामध्ये या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा त्यांनी या प्रकारे सामान्य जनतेचं शोषण करणाऱ्या लोकांच्या घरांवर दरोडे टाकले आणि तिथून मिळालेली संपत्ती सामान्य जनतेमध्ये वाटप केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि म्हणून मग वारंवार अशा प्रकारचे दरोडे टाकल्या गेल्यामुळं उमाजी नायकांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता उमाजी नायकांना 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आपल्या सर्वांना हे माहिती आहे, उमाजी नाईक जे आहे हे खंडोबाचे भक्त या ठिकाणी होते आणि त्यांच्या संपूर्ण पत्रांवर या प्रकारे खंडोबा प्रसन्न हे नाव या ठिकाणी होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा, जेव्हा तुम्ही महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बंडाकडे पाहता, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं बंड हे काय सशस्त्र क्रांतीचं बंड नव्हतं, तर ते एक सामाजिक विद्रोह होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे एतत देशीय लोकांच्या विरोधामध्ये महात्मा ज्योतिराव फुले या ठिकाणी विद्रोह करताना एकंदरीत दिसतात. आणि या संपूर्ण काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले गुलामगिरी नावाचा जे ग्रंथ या ठिकाणी लिहितात, त्या गुलामगिरीमध्ये त्यांनी या ठिकाणी खंडोबा आणि म्हसोबा यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. खंडोबा आणि म्हसोबा हे बहुजनांचे किंवा या देशातील एतत देशीय लोकांचे या ठिकाणी नायक आहे, असं फुले म्हणताना एकंदरीत दिसतं. फुलांच्या आंदोलनातून उभे राहिलेले नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल पण जर आपण पाहिलं तर आपल्या सर्वांना हे माहिती आहे, नारायण मेघाजी लोखंडे जेव्हा कामगारांसाठी रविवारी सुट्टी या ठिकाणी द्या यासाठी इंग्रजांच्या विरोधात लढत होते, तेव्हा रविवारची सुट्टी का? कारण रविवार हा खंडोबाचा वार आहे आणि खंडोबा हा बहुजनांचा या ठिकाणी नायक आहे, म्हणून तो सुट्टी या ठिकाणी द्या, अशा प्रकारची भूमिका नारायण मेघाजी लोखंडे यांनी पण या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत दिसतं. म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल, उमाजी नायकांचं खंडोबा प्रसन्न, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या खंडोबाबद्दलचं विधान आणि त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे रविवारची सुट्टी खंडोबाचा वार आहे म्हणून या ठिकाणी द्या, या प्रकारची मागणी करतात. या प्रकारे या तिघांमध्ये अशा प्रकारचं एक कनेक्शन या ठिकाणी असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला देखील या ठिकाणी मिळतं. पुढे आपण पाहूया उमाजी नायकांबद्दल आणखी महत्त्वपूर्ण मुद्दे काय आहेत ते पण या ठिकाणी पाहूया. इथे लक्षात घ्या, उमाजी नायकांचा एक वडील बंधू होता, नाव होतं अमृता, आणि त्या वडील बंधूचा म्हणजे मोठा भाऊ जो आहे तर त्याचा या ठिकाणी एक मित्र होता, नाव त्याचं होतं सत्तू बेरड. आता लक्षात घ्या, हे सत्तू बेरड आणि त्या उमाजी नायकांचा मोठा बंधू अमृता या दोघांनी रामोशांना बेरडांना संघटित केलं होतं आणि त्यांची एक टोळी या ठिकाणी उभी केली होती. ही टोळी काय करायची तर ही टोळी या ठिकाणी जे इंग्रजांना सपोर्ट करणारे मारवाडी सावकार महाजन आहेत अशा लोकांच्या घरांवर दरोडे टाकायचे, त्यांच्या गोदामं लुटायची, त्या गोदामामध्ये असणारी अन्नधान्य ती गरिबांमध्ये या ठिकाणी वाटायची. आणि हे मारवाडी जे मोठ्या प्रमाणावर सामान्य लोकांचं शोषण करतात, इंग्रजांच्या बाजूनं या ठिकाणी सामान्यांचं शोषण करतात, त्यांच्या विरोधामध्ये यांनी या ठिकाणी लढणार एक टोळी उभी केली होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या टोळीमध्ये पाहायला असं भेटतं उमाजी नाईक देखील कार्यरत होते. नंतरच्या काळामध्ये हा जो सत्तू बेरड होता तो इंग्रजांनी त्याला अटक केलं, त्याचं निधन झालं आणि मग 1824-25च्या नंतर या सत्तू बेरडच्या टोळीचं नेतृत्व हे या ठिकाणी उमाजी नायकानं केलेलं आहे, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. साहजिकच उमाजी नायकानं सामान्य जनता जी आहे या सामान्य जनतेचं हित पाहिलं आणि त्या सामान्य जनतेला चांगले दिवस येण्यासाठी ते या ठिकाणी अशा बड्या जमीनदारांच्या घरांवर हल्ले करत होते आणि बड्या जमीनदारांच्या घरांवर हल्ले करून
ती संपत्ती सामान्य जनतेमध्ये या ठिकाणी देत होते आणि म्हणून मग उमाजी नाईक हा सर्वसामान्यांचा नेता या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत दिसतं। आपल्याला माहिती आहे उमाजी नाईकांच्या समोर आदर्श हा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता आणि त्यामुळे उमाजी नाईकांनी स्वतःला राजे म्हणून देखील संबोधलं होतं, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। आता इथं आपल्याला पाहायला भेटतं उमाजी नाईकांना अशा प्रकारे जे काही दरोडा टाकण्याचं सत्र या ठिकाणी उभारलं, त्यामुळं जे मोठे व्यापारी लोक होते हे त्रस्त झाले। त्यांनी इंग्रजांकडे कंप्लेंट केल्या आणि मग इंग्रजांनी पण उमाजी नाईकांना अटक करण्यासाठी त्यांच्या विरोधामध्ये एक जाहीरनामा काढला, हे या ठिकाणी लक्षात घ्या। उमाजी नाईकांच्या विरोधातला जाहीरनामा हा 28 ऑक्टोबर 1826 साली काढलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। 28 ऑक्टोबर 1826 ला पहिला जाहीरनामा काढला। उमाजी नाईक आणि उमाजींचा साथीदार हा जो पांडुजी होता, तर त्यांना पकडून देणाऱ्यास 100 रुपयाचं बक्षीस इथं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे, असं एकंदरीत दिसून येतं। तर उमाजी नाईक आणि त्यांचा साथीदार असणारा पांडुजी याला जर कोणी अटक करून दिली तर इंग्रज सरकार त्याला 100 रुपयाचं बक्षीस देणार आहे, अशा प्रकारचे जाहीरनामा इथे या ठिकाणी जाहीर केलेला आहे, असं एकंदरीत दिसून येतं। यानंतर आपल्याला पाहायला भेटतं दुसरा जाहीरनामा पण इंग्रजांनी या ठिकाणी काढला। आता 100 रुपयामध्ये उमाजी नाईकांसारखा एक मोठा क्रांतिकारकाला अटक करण्याचं इंग्रजांनी जे आमिष दाखवलं होतं, त्या आमिषाला कोणी बळी नाही पडलं। पण इंग्रजांनी काय केलं, त्या प्रकारचं जे बक्षीस होतं त्या बक्षिसाचे इनाम तो आणखी वाढवल्याचं एकंदरीत दिसतं। मग दुसरा जाहीरनामा त्यांनी या ठिकाणी हे केला आणि त्यामध्ये असं म्हटलं की उमाजीला साथ देणाऱ्यांना ठार मारण्यात येईल। उमाजी सामान्य जनतेचा या ठिकाणी नायक होता आणि त्यामुळं जर उमाजीला या ठिकाणी जो पण कोण या ठिकाणी साथ देईल तर त्या व्यक्ती हा या ठिकाणी दोषी मानला जाईल, त्याला पण आम्ही ठार करू, या प्रकारची भूमिका घेतली। म्हणजे जे टोळीमध्ये जे काही लोक होते तर त्या लोकांवर दहशत निर्माण करण्यासाठी ही भूमिका त्यांनी घेतली की उमाजीला साथ देणाऱ्यांना आम्ही ठार करू, या प्रकारची भूमिका या ठिकाणी आहे। साहजिकच उमाजींविरुद्ध आता इंग्रज या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत, असं एकंदरीत दिसून येतं। मग यानंतर पाहायला भेटतं उमाजी नाईकानं पुरंदरमध्येच भेवडी जे आहे, भेवडी, किकवे, परिंचे, सासवड, जेजुरी या भागामध्ये त्यांनी या ठिकाणी आपलं कारवाया केलेल्या आहेत, असं एकंदरीत दिसतं। साहजिकच कारवाई काय आहे तर मोठ्या बड्या जमीनदारांच्या घरांवर हल्ला करा, त्यांच्यातील संपत्ती लुटा, त्या संपत्तीतला अर्धा वाटा हा गोरगरिबांमध्ये वाटा आणि अर्धा वाटा इंग्रजांच्या विरोधात आणि या पेठीवाल्यांच्या विरोधात सशस्त्र दल उभं करण्यासाठी वापरा, अशा प्रकारचं उमाजी नाईकांचं हे बंड या ठिकाणी होतं, असं एकंदरीत दिसतं। साहजिकच इंग्रज आणि बडे व्यापारी लोक या सगळ्यामुळे त्रस्त झाले होते आणि मग उमाजी नाईकांना अटक करण्यासाठी इंग्रजांनी एक स्वतंत्र घोडदळाची नियुक्ती या ठिकाणी केली आणि 152 ठिकाणी, लक्षात घ्या 152 ठिकाणी पोलीस चौक्या उभ्या केलेल्या आहेत, असं एकंदरीत दिसून येतं। तरी देखील सर्वसामान्यांचा नेता असणारा हा उमाजी नाईक या ठिकाणी पोलिसांच्या इंग्रजांच्या तावडीत सापडला नाही आणि मग त्यानंतर पाहायला असं भेटतं इंग्रज जे आहे ते इंग्रज आता उमाजी नाईकांना अटक करण्यासाठी ते या ठिकाणी धोरण आखतात की उमाजी नाईकाच्या मुलांना त्यांच्या पत्नीला या ठिकाणी त्रास द्या आणि मग नंतर उमाजी नाईक तिथं अटक झालेले आहेत, असं एकंदरीत दिसतं। आता इथं लक्षात घ्या 8 ऑगस्ट सन 1827ला 8 ऑगस्ट सन 1827ला तिसरा जाहीरनामा या ठिकाणी काढला इंग्रजांनी। त्यामध्ये काय होतं की जे लोक सरकारला मदत करणार नाही, त्यांना उमाजी नाईकाचे साथीदार या ठिकाणी समजण्यात येईल। जे लोक इंग्रजांना सपोर्ट या ठिकाणी करणार नाही ते लोक उमाजीचे साथीदार आहेत असं या ठिकाणी जाहीर करू आणि त्यांना पण तोच त्रास होईल जो उमाजीला अटक केल्यानंतर होईल, या प्रकारची इंग्रजांची भूमिका राहिली। म्हणजे उमाजी नाईकाची टोळी फुटत नाहीये, त्यानंतर मग उमाजींना साथ देणारे जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यावर अंकुश ठेवा, मग त्यांना साथ दिले तर तुम्ही सरकारच्या विरोधात आहात असा अर्थ होईल आणि म्हणून मग सामान्य जनतेतली लोक तरी फुटतील असं इंग्रजांना वाटत होतं। मात्र लक्षात घ्या हे पण आता पाहायला भेटलं की जी रक्कम होती आधी 100 रुपये होती बक्षीस जशी रक्कम, आता ती रक्कम वाढवली गेली तिसऱ्या जाहीरनाम्यामध्ये आणि हे बक्षीस जे 1200 रुपयाचं या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी 100 रुपये होते आधी बघा उमाजींना पकडण्यासाठी, नंतर 1200 रुपये या ठिकाणी ठेवले गेले। लक्षात घ्या या प्रकारचं उमाजींचं जे बंड आणि त्या विद्रोहाची दाहकता या बक्षीस वाढण्याच्या, इनाम वाढण्याच्या या इंग्रजांच्या भूमिकेतून आपल्याला लक्षात येते की उमाजी नाईकानं जे बंड उभारलं होतं
ते बंड इंग्रजांची किती मोठी डोकेदुखी बनली होती हे लक्षात घ्या. लक्षात घ्या मित्रांनो, हा तो काळ आहे ज्या काळामध्ये भारतातला उच्च शिक्षित व्यक्ती इंग्रजांच्या सोबत होता, मांडीला मांडी लावून. हा तो काळ आहे ज्या काळातला उच्चवर्णीय सवर्ण हा इंग्रजांच्या सोबत होता. सावकार, मारवाडी, जमीनदार इंग्रजांच्या सोबत होते आणि तिथं उमाजी नाईक छोट्या मोठ्या जातीतल्या लोकांना संघटित करून विद्रोह या ठिकाणी घडवतायत हे या ठिकाणी लक्षात घ्या. साहजिकच मी म्हटल्याप्रमाणे उमाजी नायकानं स्वतःला राजे म्हणून संबोधायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं राज्य निर्माण करायचंय ही भूमिका उमाजी नायकांपुढे या ठिकाणी होती, ज्यामध्ये गोरगरिबांचं कल्याण या ठिकाणी असेल, सर्व जाती धर्माच्या लोकांना संघटित करून त्या लोकांच्या कल्याणासाठी ते राज्य असेल जे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलं होतं. तो आदर्श नजरेसमोर ठेवून आपल्याला पण या महाराष्ट्रामध्ये महाराजांना अभिप्रेत असणारं राज्य उभं करायचंय अशी भूमिका उमाजी नायकांची राहिली आणि त्याच भूमिकेतून त्यांनी स्वतःला राजे म्हणून संबोधलेलं आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. सन 1827 मध्ये उमाजीनं इंग्रजांना आव्हान देत पुण्याचा जो कलेक्टर होता एच डी रॉबर्टसन जो होता, जो पुण्याचा कलेक्टर होता, त्याच्यापर्यंत आपल्या मागण्या आता उमाजी या ठिकाणी पोहोचवतायत असं एकंदरीत दिसतं. जर आमच्या या मागण्या मान्य नाही केला तर रामोशांच्या विद्रोहाला इंग्रजांना सामोरं जावं लागेल अशी धमकीवाद सूचना पण या ठिकाणी दिलेली होती. हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. पहा, मी वारंवार हे सांगतो, उमाजी नायकांचं बंड हे सुरुवातीला या लोकांच्या विरोधात होतं की जे लोक इंग्रजांची मदत घेऊन सामान्य भारतीयांचं शोषण करतायत अशा बड्या लोकांच्या विरोधात उमाजी नायकाचं बंड होतं. परंतु या लोकांना इंग्रज लोक सपोर्ट करतात आणि मग इंग्रज उमाजी नायकांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आहेत. हे जेव्हा उमाजी नायकांना लक्षात आलं तेव्हा उमाजी नाईक आपल्या मागण्या इंग्रजांपुढे मांडतात आणि या मागण्या जर तुम्ही मान्य केल्या नाही तर मात्र मग तुम्हाला रामोशांच्या विद्रोहाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल ही भूमिका ते इथं मांडताना दिसतात. आणि मग इथून मग उमाजी नाईक या ठिकाणी थेट इंग्रजांच्या विरोधी भूमिका या ठिकाणी घेताना एकंदरीत दिसून येतात. साहजिकच उमाजी नाईकानं अशा प्रकारे पुण्याच्या कलेक्टरला पत्र पाठवलं, त्याला या ठिकाणी त्याच्याकडे मागण्या केल्या आणि त्यामुळं या रॉबर्टसननं पण उमाजी नायकांच्या विरोधात 5 कलमी जाहीरनामा काढला, जो 15 डिसेंबर 1827 ला काढला होता असं एकंदरीत दिसतं. मग या 5 कलमी जाहीरनाम्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं बक्षिसाची रक्कम आणखीन वाढवली गेली. आधी होती 100, नंतर झाली 1200 आणि आता तर ती रक्कम 5000 रुपयाची झालेली आहे हे लक्षात घ्या. त्या काळचे 5000 रुपये हे लक्षात घ्या. आज जरी कोणाला 5000 रुपये दिले तरी आपले लोक फितूर होतात 5000 रुपयात, पण त्या काळामध्ये लक्षात घ्या 5000 म्हणजे खूप मोठी रक्कम होती. तरी पण त्या काळामध्ये लोक फितूर नव्हते झाले. उमाजी नाईक आपला राजा आहे आणि त्या उमाजी नाईकाला साथ द्यायची असं सामान्य लोकांनी निश्चित केलं होतं आणि इंग्रजांच्या या प्रकारच्या बक्षिसांना ते कसल्याही प्रकारचे या ठिकाणी बळी पडले नव्हते हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर इथं आपल्याला पाहायला भेटतं या प्रकारचं 5000 रुपयाचं बक्षीस आता तिसऱ्या जाहीरनाम्यामध्ये इंग्रजांनी या ठिकाणी उमाजी नायकांवर ठेवल्याचं एकंदरीत दिसतं. या जाहीरनाम्याला विरोध म्हणून प्रत्युत्तर तर द्यावं लागणार आहे. इंग्रज या प्रकारची भूमिका घेतात तर त्याला प्रत्युत्तर तर द्यावं लागणार आहे. म्हणून मग उमाजी नायकानं काय केलं तर 25 डिसेंबर सन 1827 ला लक्षात घ्या 25 डिसेंबर सन 1827 ला ठाणे आणि रत्नागिरी सुभ्यासाठी स्वतंत्र त्यांनी या ठिकाणी जाहीरनामा काढला. ठाणे आणि हा रत्नागिरीचा जो सुभा होता ठाणे रत्नागिरी, तर त्याच्यासाठी स्वतंत्र जाहीरनामा काढला आणि त्या जाहीरनाम्यानुसार भूमिका घेतली की ठाणे आणि रत्नागिरीचा आसपासचा जो प्रदेश आहे त्या भागातल्या सुमारे 13 गावांनी उमाजींना काय दिला पाहिजे, महसूल दिला पाहिजे हे या ठिकाणी लक्षात घ्या. उमाजींना आपला महसूल द्या या प्रकारचा जाहीरनामा उमाजी इथं काढताना दिसून येतात. ही बाब मित्रांनो खूप खतरनाक आणि मोठी बाब होती. लक्षात घ्या ज्या काळामध्ये जमीनदार लोक भारतीय लोकांकडनं टॅक्स वसूल करायचे आणि तो इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये भरायचे, त्या काळामध्ये उमाजी नाईक गावातल्या लोकांना सांगतात तुम्ही इंग्रजांना टॅक्स देऊ नका, मला टॅक्स द्या, मला महसूल द्या, कारण मी तुमचा राजा आहे आणि मी तुमचं कल्याण करणार आहे. इंग्रज परकीय आहेत त्यांना टॅक्स देऊ नका ही भूमिका उमाजी नाईक घेताना दिसतात. आणि पुढे हे पण म्हणतात जर का मला टॅक्स नाही दिला तर गावाला परिणाम भोगावा लागेल या प्रकारची भूमिका देखील ते मांडताना एकंदरीत दिसतं हे लक्षात घ्या. पहा मित्रांनो
भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधीला किंमत का आहे? कारण महात्मा गांधींनी हे बिलकुल चांगलं ओळखलं होतं की इंग्रजांचं राज्य का बरं अस्तित्वात आहे, कारण भारतीय लोक इंग्रजांना टॅक्स देत आहेत. जर इंग्रजांचं सार्वभौमत्व समाप्त करायचं असेल तर नो टॅक्स मुवमेंट आपल्याला चालवावी लागेल, हे गांधी या महापुरुषालाच माहिती होतं. आणि म्हणून मग गांधींनी असहकार असू द्या, सविनय असू द्या, वैयक्तिक सत्याग्रह किंवा चलजाव आंदोलन असू द्या, या सर्व आंदोलनामध्ये गांधींची भूमिका होती इंग्रज सरकारला टॅक्स देऊ नका. जेव्हा तुम्ही इंग्रज सरकारला टॅक्स देणं बंद करताल तेव्हा इंग्रज साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी नष्ट होईल आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्रजांचं राज्य जे आहे हे इंग्रजांचं राज्य आम्हाला मान्य नाही, या प्रकारची भूमिका पुढे येईल. हे गांधींना कळालं. गांधींच्या आधी 200 वर्षे उमाजी नायकांना समजलं होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. उमाजी नायकांचं हे मोठं पण भारतीय पाठ्यपुस्तकांमध्ये कधीच सांगितलं जात नाही, ते पण या ठिकाणी लक्षात घ्या. सबाल्टन हिस्टोग्राफी जी असती तर त्या सबाल्टन हिस्टोग्राफीवर कायम सबाल्टन नेत्यांवर अन्याय करण्यात आला. सबाल्टन हिस्टोग्राफी पुढे आली म्हणून तर यांचा इतिहास कुठेतरी वाचायला मिळतो, परंतु भारतीय इतिहासाच्या मुख्य प्रवाहानं या लोकांचा इतिहास दडपून टाकला होता. आजपर्यंत जेव्हा सबाल्टन हिस्टोग्राफी पुढे आली तेव्हाच उमाजी नायकांसारखा नायक, तेव्हा तंट्या भिल्लासारखा नायक, तेव्हाच बिरसा मुंडासारखा नायक, तेव्हाच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं रंपा विद्रोहाचा नेता अल्लुरी सीताराम रज्जू यांच्यासारखे नायक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. झलकरीबाई सारखे नायक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात, हे या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की उमाजी नायकानं 13 गावांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी जो महसूल आहे तो कंपनीला देऊ नका, मला या ठिकाणी द्या, या प्रकारची भूमिका घेतल्याचं दिसतं. साहजिकच पुढे इंग्रजांनी तेच भूमिका घेतली. इंग्रजांनी उमाजी नायकांची पत्नी, त्यांची 2 मुलं आणि एका मुलाला या ठिकाणी कैद केलं आणि मग नंतर परिवारावर आच आली म्हणून मग उमाजी नाईक या ठिकाणी सरेंडर होतात आणि मग इंग्रजांना ते शरण घेत जातात. इंग्रज पण किती हुशार, इंग्रजांना उमाजी नायकांसारखा व्यक्ती हवा होता. तो कशासाठी हवा होता तर इंग्रजांना असं वाटत होतं की उमाजी नाईक जर आपल्या बाजूने आले तर आपल्याला उमाजीचा धाक सामान्य लोकांवर दाखवता येईल आणि मग ते लोक बंडच करणार नाही, अशी इंग्रजांची पॉलिसी होती. आणि म्हणून मग ब्रिटिश सरकारनं काय केलं तर ब्रिटिश सरकारनं उमाजी नायकांचे संपूर्ण गुन्हे माफ केले आणि या ब्रिटिश सरकारनं उमाजी नायकांना सरकारी नोकरी पण दिली. आता पहा, सरकारी नोकरी दिली आणि मग ह्या संपूर्ण काळामध्ये 1828-1829च्या काळात उमाजींकडे पुणे आणि सातारा हा जो भाग आहे, पुणे आणि सातारा भागात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी या ठिकाणी सोपवली. पहा, ज्या उमाजी नायकानं बंड उभारलं इंग्रज सत्तेच्या विरोधात, त्याच उमाजी नायकाला सरकारी नोकरी दिली गेली आणि त्यांना सांगितलं पुणे आणि सातारा मध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी तुमची आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. परंतु उमाजी नायकाला हे चांगलं माहिती होतं की जर आपण इंग्रजांना सरेंडर झालो आणि इंग्रजांच्या म्हणण्याप्रमाणे आपण काम करत राहिलो तर या देशामध्ये बंड निर्माण होणार नाही. आणि म्हणून मग या संपूर्ण काळामध्ये उमाजी नायकांना जे करायचं होतं तेच केलं. त्यांनी पुन्हा गोरगरीब जनतेची बाजू घेतली. त्या गोरगरीब जनतेला लुटणाऱ्या सावकार, महाजन, पेटीवाले त्यांच्या विरोधामध्ये पुन्हा या ठिकाणी भूमिका घेतली. त्यांच्या घरांवर हल्ले केले, त्यांच्याकडे असणारी संपत्ती लुटली, त्यांच्या गोदामांमध्ये असणारा अन्नधान्याचा साठा तो सामान्य जनतेच्या घरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. आणि म्हणून मग हे सगळं पाहिल्यानंतर पाहायला भेटतं की खंडण्या गोळा करणं, लुटमारी करणं, मेजवाना घेणं यांसारखे आरोप इंग्रजांनी उमाजी नायकांवर ठेवले. आणि मग परत एकदा उमाजी नाईक जे आहे हे आता मोस्ट वॉन्टेड बनले इंग्रजांच्या नजरेत. मग उमाजी नायकांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला, ती नोकरीला लाथ मारली. पुन्हा रामोशांचं, बेरडांचं, मांगांचं, त्याचबरोबर इथं असणाऱ्या महादेव कोळ्यांचं संघटन ते उभे करू लागले आणि इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा या ठिकाणी दिला. पुरंदर तालुक्यामध्ये जे कर्हे पठार आहे तर त्या कर्हे पठारावरनं इंग्रजांच्या विरोधात त्यांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा संपूर्ण बंड उमाजी नायकांचं आपल्याला या ठिकाणी या प्रकारे या ठिकाणी दिसतं. आणि मग नंतर खास करून उमाजी नायकांना अटक करण्यासाठी इंग्रज सरकारनं एक विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्या विशेष अधिकाऱ्याचं नाव होतं कॅप्टन अलेक्झांडर मॉन्किटॉश.
कॅप्टन अलेक्झांडर मॉन्किटॉश याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली। लक्षात घ्या, हा कॅप्टन अलेक्झांडर मॉन्किटॉश याचीच नियुक्ती पुढे रघुजी भांगरेचा बंड मोडण्यासाठी पण करण्यात आली होती। पण लक्षात घ्या, तर हा अलेक्झांडर मॉन्किटॉश याची नियुक्ती करण्यात आली। पुण्याचा कलेक्टर जो होता जॉर्ज गिबन, लक्षात घ्या, पुण्याचा त्यावेळेचा कलेक्टर होता, आधी रॉबर्टसन पाहिला आपण, आता इथं पाहू आपण जॉर्ज गिबर्न। तर या जॉर्ज गिबर्न 26 जानेवारी 1831 ला उमाजींच्या विरोधामध्ये जाहीरनामा काढला। आता पहा, तसं मी म्हटलं काउंटर रिव्होल्युशन ज्याला म्हटलं जातं, तर तुम्ही एखादी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्याला प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे। आणि म्हणून मग उमाजी नाईक इथं या ठिकाणी स्वातंत्र्याचा जाहीरनामा इथे या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधामध्ये काढताना एकंदरीत पाहायला भेटतात। उमाजी नाईकानं मग इंग्रजांच्या विरोधामध्ये दिनांक 16 फेब्रुवारी सन 1831 ही तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, 16 फेब्रुवारी सन 1831 ला उमाजी नाईकानं स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढलेला आहे। हे या ठिकाणी लक्षात घ्या, जो जाहीरनामा काढला त्याला स्वातंत्र्याचा जाहीरनामा या नावानं संबोधलं जातं। हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा 16 फेब्रुवारी सन 1831 ला आहे, हे लक्षात घ्या। पहा मित्रांनो, पुन्हा सांगतो, स्वातंत्र्य काय आहे ही भावना आमच्यामध्ये खूप उशिरा आली। 1857च्या विद्रोहामध्ये पण स्वातंत्र्य ही संकल्पना नव्हती, हे लक्षात घ्या। पण त्या 57च्या विद्रोहाच्या 20 वर्ष आधी उमाजी नाईक स्वातंत्र्याचा जाहीरनामा या ठिकाणी काढतात आणि त्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यामध्ये उमाजी नाईक भूमिका काय मांडतात ते लक्षात घ्या। इथं भूमिका या ठिकाणी मांडतात की दिसेल त्या युरोपियन व्यक्तीला ठार मारावं, दिसेल त्या युरोपियन व्यक्तीला ठार मारावं, ज्या रयतेची वतनं आणि तनखे इंग्रजांनी बंद केली आहेत। सामान्य जनता, ज्या जनतेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्माण करण्याच्या भूमिकेला सपोर्ट केला होता, महाराजांनी त्या लोकांच्या अंगातील गुणकौशल्य ओळखले आणि त्यांच्यावर विशेष जबाबदाऱ्या दिल्या होत्या। त्या लोकांची वतनं रद्द करण्याचं काम इंग्रजांनी केलं। उमाजी नाईक म्हणतात की ज्या रयतेची वतनं आणि तनखे इंग्रजांनी बंद केली आहेत, त्यांनी उमाजीच्या सरकारला पाठिंबा द्यावा, उमाजी नाईकांच्या सरकारला पाठिंबा द्यावा। लक्षात घ्या मित्रांनो, परत एकदा सांगतो, 1942 कालखंड होता। त्या 42च्या कालखंडामध्ये जेव्हा गांधीजी चले जावचे आंदोलन उभारतात, तेव्हा या महाराष्ट्रातल्या साताऱ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलाच्या माध्यमातून पॅरलर गव्हर्नमेंट निर्माण होतं, प्रति सरकार निर्माण होता। परंतु हे 1942 साली झालं। उमाजी नाईकानं 1832 साली हे या प्रकारचं प्रति सरकार उभं केलं होतं इंग्रजांच्या विरोधात, हे आपल्याला विसरता कामा नये। इथं म्हणतात की ज्या लोकांची, ज्या रयतेची वतनं, ज्या रयतेची तनखे इंग्रजांनी बंद केली आहेत, त्यांनी उमाजीच्या सरकारला पाठिंबा द्यावा, त्यांची वतनं व तनखे आपण त्यांना परत मिळवून देऊ, ही जबाबदारी घेतली। लक्षात घ्या, ही जबाबदारी उमाजी नाईक घेत आहेत की जर का तुमची वतनं, तुमची तनखे इंग्रजांनी बंद केली आहे, तर तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, आम्ही तुमची तनखे, तुमची वतनं ही परत मिळवून देऊ। कंपनी सरकारच्या पायदळात व घोडदळात असणाऱ्या शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावेत, हे लक्षात घ्या। शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावेत, हे लक्षात घ्या। हे 1942 ला महात्मा गांधी म्हटले होते की जे पण कोण सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी इंग्रजांचे दिलेले नियम धुडकावून लावावेत। जे गांधी 1942 ला करतात ते उमाजी नाईक 1831-32 साली करतात, हे लक्षात घ्या। की शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावेत, कोणत्याही गावानं इंग्रजांना महसूल देऊ नये, नाहीतर गावाचा विध्वंस केला जाईल, या प्रकारची भूमिका ते घेताना दिसतात। म्हणजे भारतीय लोकांमध्ये स्वाभिमान तर निर्माण करण्याचा प्रयत्न करतातच आहे, परंतु या भारतीय समाजानं इंग्रजांच्या विरोधात लढलं पाहिजे आणि तो टॅक्स जो आहे, जो आम्ही इंग्रजांना देतो, इंग्रज मोठ्या प्रमाणात त्या टॅक्सचे लूट करतात, लक्ष्मी दर्यापार चालली आहे असं लोकहितवादी म्हटले होते। तर तो टॅक्स थांबवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी इंग्रजांना टॅक्सच देऊ नका, ही भूमिका त्या काळामध्ये लक्षात घ्या उच्चवर्णीयांना अशी स्वप्न पण पडत नव्हती। ती भूमिका या ठिकाणी उमाजी नाईक इथं घेताना दिसून येतात आपल्या या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यामध्ये। ते या ठिकाणी ही भूमिका मांडताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतात। हे सगळं पाहिल्यानंतर उमाजी नाईक गडकऱ्यांना पण एक पत्र या ठिकाणी पाठवतात, हे लक्षात घ्या। समस्त गडकरी नायकांना उद्देशून एक पत्र पाठवलं। आता पहा, उमाजी नाईकाचा बंड 1831-32 दरम्यान आपण पाहतो
आणि त्याच्यानंतर 1844ला कोल्हापूरमध्ये गडकरांचा विद्रोह होतो. परंतु हा गडकरांचा विद्रोह होण्याच्या आधी उमाजी नायकांना 10-15 वर्षापूर्वी गडकरांना सांगितलं होतं की पुरंदरच्या किल्ल्यांची जबाबदारी होती रामोशांकडे आणि रामोशांची वतनं रद्द केलेली आहे, म्हणून रामोशी इंग्रजांच्या विरोधात लढायला लागला. तुम्हाला सावध करतोय, आज आमच्या रखवलदाऱ्या गेल्या, उद्या तुमच्या पण रखवलदाऱ्या जाईल, कारण यांना शेवटी काय करायचं आहे, यांना मराठा राज्य समाप्त करायचं आहे. शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेलं साम्राज्य यांना नष्ट करायचं आहे आणि ते नष्ट करत असताना या देशावर त्यांना अंमल निर्माण करायचा आहे. त्यांनी आज पुरंदरच्या रखवाली आमच्याकडनं काढून घेतल्या, उद्या कोल्हापूरच्या गडकरांच्या पण काढून घेतील आणि म्हणून कोल्हापूरच्या गडकरांनो आमच्या या विद्रोहामध्ये तुम्ही सहभागी व्हा, अशा प्रकारची भूमिका ही समस्त गडकरी नायकांना उद्देशून दिलेल्या पत्रामध्ये उमाजी नायकांनी केली होती. पण दुर्दैव आहे मित्रांनो, त्या काळात आपल्या लोकांनी आपल्याच नायकाचं ऐकलं नव्हतं आणि त्यामुळं या ठिकाणी गडकरांनी रामोशांच्या विद्रोहाला सपोर्ट पण केला नव्हता. गडकरांनी त्या काळामध्ये रामोशांच्या विद्रोहाला जर सपोर्ट केला असता तर भारताचा इतिहास, हिंदुस्थानचा इतिहास काही वेगळा दिसला असता. परंतु दुर्दैव असं झालं की यांचा उमाजी नायकांना मदत नाही मिळाली. शेवटी मग उमाजी नायकांचं रामोशांचं बंड इंग्रजांनी मोडल्यानंतर मग पुढे काय केलं, तर पुढे गडकरांचं विद्रोह 1844ला जे बाबाजी अहिरेकरच्या नेतृत्वाखाली झालं ते पण या ठिकाणी इंग्रजांनी या ठिकाणी मोडून काढलेलं आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या, हा इतिहास राहिल्याचं दिसतं. उमाजी आणि त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूरमध्ये, सोलापूरमध्ये, सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये, पुण्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांना अनेक अधिकारी नियुक्त करायला लागले. परंतु उमाजी नाईक कोणाच्या हाती या ठिकाणी सापडत नव्हते. हे लक्षात घ्या, सामान्य जनतेची नाळ होती आणि त्यामुळे सामान्य जनता उमाजी नायकांचं बंड कुठं झालंय किंवा उमाजी नायकांचे सहकारी कुठे आहेत हे सांगतच नव्हते आणि त्यामुळं उमाजी नायकांना पकडणं हे इंग्रजांना एक मोठी जिकरीचं काम होतं, हे लक्षात घ्या. मग या सगळ्या काळामध्ये 8 ऑगस्ट सन 1831ला इंग्रजांनी आणखीन एक जाहीरनामा, हा 6वा जाहीरनामा होता उमाजी नायकांच्या विरोधात. तर उमाजी नायकांच्या विरोधात हा 6वा जाहीरनामा काढला आणि ज्यामध्ये बक्षिसाची रक्कम वाढवली, 10,000 रुपये बक्षीस आणि 400 बिघा जमीन. लक्षात घ्या, 10,000 रुपये बक्षीस आणि 400 बिघा जमीन आम्ही तुम्हाला देऊ, जो उमाजी नायकांचा पत्ता आम्हाला सांगेल, उमाजी नायकांबद्दलची माहिती सांगेल, त्या व्यक्तीला 10,000 रुपये रोख रक्कम आणि 400 बिघा जमीन या ठिकाणी दिली जाईल. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली आणि मग साहजिकच या एवढ्या मोठ्या आमिष दाखवल्यानंतर उमाजी नायकांचे जे सहकारी होते, साहजिकच नाव त्यांचं लक्षात घ्या, काळू आणि नाना. काळू आणि नाना या सगळ्याला बळी पडले आणि मग त्यांनी इंग्रजांना उमाजी नाईक कुठे आहेत, कुठे लपून बसलेले आहेत, ते कुठून बनण्याची तयारी करतायत, ते सगळं या ठिकाणी सांगितलं. साहजिकच इंग्रजांना या सगळ्या गोष्टीची चाहूल या ठिकाणी लागल्यानंतर मग उमाजी नाईक जे आहे तर त्या या सगळ्या गोष्टीची चाहूल या ठिकाणी लागल्यानंतर पाहायला असं भेटतं की या ठिकाणी इंग्रजांनी उमाजी नायकांना या ठिकाणी अटक केलं. उत्तोळी हा जो ठिकाण आहे तर त्या उत्तोळी या ठिकाणामध्ये 15 डिसेंबर सन 1831ला 15 डिसेंबर सन 1831ला उमाजी नायकांना अटक करण्यात आली. तर ठिकाण कुठलं आहे हे लक्षात घ्या, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकता. उत्तोळी हे ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी इंग्रजांनी उमाजी नायकांना अटक केली 15 डिसेंबर 1831ला आणि ही अटक झाल्यानंतर मग नंतर उमाजी नायकांवर खटला भरला आणि या पुण्यामध्ये जिथं आज तहसील कार्यालय आहे तर त्या भागामध्ये उमाजी नायकांना दिनांक 3 फेब्रुवारी 1832ला उमाजी नायकांना फासावर लटकवण्यात आलं आणि अशा प्रकारे हा आद्य क्रांतिकारक जो आहे हा या ठिकाणी आपल्याच लोकांच्या फितुरीमुळं नाना आणि त्याचबरोबर काळू याच्या फितुरीमुळं इंग्रजांच्या तावडी या ठिकाणी गेल्या आणि त्या इंग्रजांनी या आद्य क्रांतिकारकाला फासावर लटकवलं. लक्षात असू द्या मित्रांनो, भारतामध्ये फासावर जाणारा पहिला आद्य क्रांतिकारक कोण आहे तर ते या ठिकाणी उमाजी नाईक आहे, हे लक्षात घ्या. पहिले उमाजी नाईक फासावर गेला, नंतर मग इंग्रजांनी बाकीच्या सर्वांना जे जे क्रांतिकारक होते त्यांना या ठिकाणी फासावर लटकवलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रकारे उमाजी नायकांबद्दलची माहिती या सेशनमध्ये पाहिली. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.